एका बाजूला तामिनीचा अप्रतिम असं सौंदर्य आणि दुसऱ्या बाजूला कोकणाचा भव्य पॅनोरामिक व्ह्यू. निसरड्या पायऱ्या, खोल दरी आणि त्यासोबतच नवा रस्ता, नवा सपोर्ट आणि एक वेगळाच थ्रिल. तामिनी घाटाच्या हृदयात आणि कोकणाच्या इतिहासात कोरलेला एक अद्भुत रस्ता, जिथे एकाच ठिकाणी देवकुंडचा झरा, उंचीवरून पडणारा पांढरा शुभ्र रिंग वॉटरफॉल आणि अख्खी कुंडलिका व्हॅली नजरेसमोर. हाच आहे सावळ्या घाट. नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण सावळ्या घाटात आलोय. मस्तपैकी हे पार्किंगचा एरिया आहे. सगळा दिसतोय काय तुम्हाला? हे सगळा पार्किंगचा एरिया आहे. इकडे आम्ही आमची गाडी पार्क केल्या. आता आपण खरी ट्रॅकिंगला सुरुवात करणार आहेत. आपल्याकडे तुमचे मित्र, तुमचे चॅनलवाले परशुराम पवार आहेतच. आता करूया चालू. कसा प्रवास होतोय बघूया. सुप्रभात मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कुठे जाणार आहोत. तर आज आपण जाणार आहोत सावळ्या घाटामध्ये. आपला आजचा प्रवास सुरू होतोय परातेवाडी गावातून. इथूनच सावळ्या घाटाचा खरा प्रवास सुरू होतो. प्रवेशासाठी आपल्याला फक्त 50 रुपयाची एंट्री फी द्यावी लागते आणि तुम्ही तुमचे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर अगदी इथे पार्क करू शकता. पार्किंग एरियानंतर पुढे जे सुरू होतं ते म्हणजे एकदम मस्त 45 मिनिटाचा ट्रेक. ना फार अवघड ना फार सोपा, पण प्रत्येक पावलावर निसर्गाची मजा. रस्त्याभोवती धुकं, पक्ष्यांचा आवाज आणि थंड वारा. जणू काय प्रत्येक पावलावर एक नवीन नजारा तुमची वाट पाहतो. चला, वाट बघताय तुम्ही कशी आहे. आपल्याकडे जे चिरचं जे दगड असतात त्या प्रकारची आपल्याला माती दिसताली आहे. आता बघूया, आपण चाललोय. जरा पाऊस असता तर मजा आली असते आपल्याला. असं जरा उड्या बिड्या मारत आपल्याला गेलं पाहिजे बिन थकता. नंतर आत्ताच जर जोश गेला तर नंतर वरनं खाली येताना आपल्याला जोश काय राहणार. त्यामुळे आता बघूया, आपण जाऊया. दादा तर आमचं मानल्यात बिगी चालायचं. तर कसंच चालायचं आणि काय, हिरवी झाडी बिडी बघत. धुकं जरा पडलंय, पाऊस जरा पाहिजे होता म्हणजे मजा आली असती. पावसाची कमतरता आहे आपल्याला. येस, कारण की आपण घामानेच ओले व्हायला लागलो, पावसाने ओले होत नाहीत. थंडी असेल म्हणून मी जॅकेट घालून होते. स्वेटरचं उपडा लागले. काय सांगायचं तुम्हाला. आता चला बघूया काय काय कसं. बस फक्त खाली बघून चला, नाहीतर सांडून जातात. तेच खाली बघून जायला पाहिजे. जरा निसरडा आहे. ग्रिप असलेलीच तुम्ही बुटं चपलं काय असेल ते घालून या तुम्ही. बऱ्यापैकी इकडं डेव्हलपमेंटचं काम चालू दिसतंय. आपण आता आलोत तो होता सावळ्या घाटाचा जुना रस्ता आणि इकडे समोर पाहू शकतात की इकडे एक नवीन रस्ता बनवलेला आहे. बस्या अशा प्रकारचा इथे आता रस्ता बनवलेला आहे. तर इथे तुम्ही आरामशीर येऊ शकतात. फक्त 20 मिनिटाच्या ट्रेकिंग नंतर आपण पोहोचलो आहोत आपल्या पहिल्या पॉईंटवर, ज्याला पाण्याची टाकी म्हणून ओळखलं जातं. तर आता आपण उतरून कसं तरी खाली आलेलो आहेत, कारण की गर्दीच इतकी आहे. विकेंड असल्यामुळं विचारूच नका मित्रांनो. तर आता आपण उतरला आहे आणि आता पाण्याच्या टाकीपाशी आलेलो आहेत आणि समोरच आपल्याला भिरा डॅमचा व्ह्यू दिसतो आहे. आणि ह्या लेफ्ट साईडला इकडे पाहू शकता, तिकडं रिंग वॉटरफॉल आहे आणि राईट साईडला इकडे कुंडलिका व्हॅलीचं पॉईंट आहे. विकेंड असल्यामुळे रिंग वॉटरफॉल पॉईंटवर थोडीशी गर्दी जास्तच होती. म्हणून आम्ही ठरवलं, चला आज थोडं वेगळं काहीतरी बघूया. पाण्याच्या टाकीवरून उजवीकडच्या वाटेने साधारण 5 ते 10 मिनिट चाललो आणि पोहोचलो एका अशा ठिकाणी जिथे फार कमी लोक येतात. ही आहे कुंडलिका व्हॅली. इथे आल्यावर असं वाटतं जणू ढगच दरीतून बाहेर येत आहेत. समोर पसरलेले असंख्य धबधबे आणि त्या धुक्याची चादर मन अगदी शांत करून टाकलं. सो आता आपण पहिली कुंडलिका व्हॅली आणि आता चाललो आहेत रिंग वॉटरफॉलकडे.
सो आपण आता कुंडलिका व्हॅली पॉईंट आणि रिंग वॉटरफॉल दोन्ही पण पॉईंट पाहितलेत आणि आता जाऊयात आपल्या मेन टार्गेटकडे, जो आहे सावळ्या घाट. ही जी समोरची गर्दी दिसते बस आपल्याला इथूनच खाली जायचं आहे. इथे आहेत पाण्याच्या टाक्या आणि याच्या बाजूनीच हा एक ट्रेक करत जायचं आहे आपल्याला. इथे यायचं आहे, इथून खाली आपल्याला व्हॅलीत उतरायचं आहे. इथेच थोडे पाहू शकतात, थोडं जंगल टाईप आहे आणि त्याच्यानंतर चढायच्या रस्त्याने जायची गरज नाही, तर आपण इथूनच आता डायरेक्ट जाऊ शकतो ह्या लेफ्टवाल्या रोडने. या वाटेचं सौंदर्य जितकं मोहक आहे तितकीच ही वाट ऐतिहासिक पण आहे. हा रस्ता म्हणजे फक्त एक ट्रेक नाही, तर हा आहे तो प्राचीन मार्ग ज्याने घाटमता आणि कोकण एकत्र जोडले होते. पावसाळ्यात या दगडी पायऱ्या निसरड्या होतात. कधी या वाटेवरून पाणी वाहतं आणि प्रत्येक पाऊल आव्हानासारखं वाटतं. पण यावेळेस मी एक भन्नाट गोष्ट पाहिली. लोकल मॅनेजमेंटने इथे सुरक्षेसाठी कमाल बदल केलेले आहेत. व्हॅलीच्या बाजूला दोरी लावलेली आहे, रस्ता नीट करून दिलेला आहे आणि जागोजागी साईन बोर्ड पण लावलेले आहेत. म्हणजे आता ट्रेकर्ससाठी हा प्रवास अधिक सुरक्षित आणि आनंददायक झालेला आहे. पावसाळ्याचं वातावरण आहे, पण तरी पण आपण पूर्ण घामाघूम झालेलो आहेत. पायऱ्या उतरल्यापासून फक्त 10 मिनिटाची ही पायपीट आणि पुन्हा एकदा रिंग वॉटरफॉलचा हा नजारा. ह्या व्ह्यूला पाहत आणि व्हॅलीच्या अगदी कड्यावरून चालत असताना आपल्याला कळतच नाही की कधी आपण सावळ्या घाटाच्या मुख्य पॉईंटवर पोहोचलो. एकाच फ्रेममध्ये हा सह्याद्रीचा स्वर्ग, समोर दिसतोय तो देवकुंड धबधबा, बाजूला रिंग वॉटरफॉलचे अखंड धार आणि खाली बेरा डॅमचा अथांग पाणी आणि दूरवर पसरलेली ती कुंडलिका व्हॅली.